दर्जा हा भाजपच्या नेतृत्वामुळे मिळाला अशा एक प्रकारचा प्रचार प्रसार जनतेमध्ये करण्याच्या सूचना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं कळतं आहे। तर दुसरीकडे संदीप देशपांडे मनसेच्या वतीनं तुम्हाला म्हणजे भाजपला अधिकृतपणे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देणार आहेत। भाजप यामध्ये जाईल की हिंदीचा मुद्दा जनतेमध्ये लोकांना पटवून देण्यामध्ये आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा भाजपने मिळवून दिला याचा प्रचार प्रसार करेल? ज्याच्या नावाने तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यावर मी उत्तर देऊ शकत नाही, द्यावं असं नाही। शरद पवार म्हणतात की कुणी सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होणार नाही, कोणी सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होता येणार नाही, कारण सर्वच पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि हिंदीला दुर्लक्षित करूनही चालणार नाही असंही शरद पवार म्हणतात। पुन्हा एकदा दादा भुसे यांनी सुद्धा स्पष्ट केलं, पहिल्यापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तो भाग आहे, हे लिखित आहे की पहिलीपासून जर तिसरी भाषा आलीच जी आहेच तर ती तोंडी भाषा म्हणून आहे, त्याचा लिखित पठणाचा अभ्यास नाही। पूर्णपणे गैरसमजाचे बळी आणि गैरसमज पसरवणारे ही विधानं ह्या भूमिका आहेत आणि मराठी माणूस ओळखतो महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित हेच भाजप आणि महायुतीचा अजेंडा आहे। हिंदी भाषा नको असं अजित पवार सुद्धा म्हणत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सरकार ती सक्तीची नाहीच आहे, त्यांचं म्हणणं तिसरी भाषा नको आहे। मग ती सक्तीची नाहीच आहे, विद्यार्थ्यांनी ठरवायची आहे। हा सगळा घोळ जो आहे हा गैरसमजातून माझ्या मीडियाच्या मित्रांनी दूर करावा। मराठी माणूस स्पष्ट आहे, किंबहुना याच्यावर राजकारण जो जो करील त्याला राजकीय उत्तर द्यायला आम्ही क्षमतावान आहोत। आज आम्ही आमची भूमिका मांडतो आहोत, जर राजकारण केलं जाईल तर राजकीय उत्तर देऊ। 255 चित्रपटांचे अनुदान रखडले आहे, स्वतः माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र दिलेलं आहे। असा कुठलाही विषय माझ्यासमोर आलेला नाही, समितीसमोर दिसत नाही, तरी सुधीर भाऊंची भूमिका ही शिरसावंद मानून मी त्याची चौकशी करीन।